माईंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आणि ममताताईनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्ञानोबरायांचं चरित्र सांगावं, माऊलींची कथा सांगावी असा हट्ट धरला. आणि मला वाटतं याच्यापेक्षा काय छान असू शकेल की माईचं स्मृतींना उजाळा देत असताना माऊलींचं चरित्र सांगावं. आणि माऊलींचं चरित्र लोकांपर्यंत का पोहोचावं याच्या पाठीमागे एक वेगळी भूमिका आहे. म्हणून ही कथा सुरू करण्यापूर्वी मला आपल्याला, मी जसं नेहमी सांगतो, ती एक गोष्ट क्लिअर करायची आणि मग पुढे जायचं. पहिली गोष्ट मला अशी सांगायची की पुढचे काही वेळ मी जे काही बोलणार आहे त्या सगळ्या माझ्या बोलण्यामध्ये तुम्ही हो मध्ये हो मिसळला पाहिजे असा माझा हट्ट नाही. उलट साधू संतांच्या व्यतिरिक्त आमच्यासारखी जी जी माणसं तुम्हाला जे जे सांगतील त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही चिकित्सा करायला हवी. हे खरं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का, आणि जर ते स्वतःच्या, समाजाच्या, आजूबाजूच्या लोकांच्या सगळ्यांच्या जर हिताचं असेल तर मग ते स्वीकारावं. आजपर्यंत आम्ही चिकित्सा न करता हो मध्ये हो मिसळत गेलो आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागले. कुणीतरी सांगितलं आता हे करून बघा म्हणजे सुख मिळेल, कुणीतरी सांगितलं ते करून बघा म्हणजे सुख मिळेल. म्हणून पहिल्यांदा मला या कथेच्या सुरुवातीला सांगायचं आहे, माझ्याच काय, अगदी कुणाच्याही हो मध्ये हो मिसळायचा काय करायचं नाही. मी जिथे पुण्यामध्ये राहतो माझ्या घराच्या शेजारी एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. मी रोज तिथून जातो. आजी मला रोज हटकते. एक दिवशी आजीनं मला थांबवलं आणि विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं आणि आजीला म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय आहे हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली, तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची, मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आजी आज पुन्हा भेटली, मला विचारलं तू ते मेडिकल सुरू केलंय? म्हटलं हां छान चाललंय आजी. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. आजीने विचारलं मेडिकल कसं आहे? म्हटलं छान आहे. माझ्या मित्रांनी विचारलं कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? मी म्हणलं अरे कशाचं मेडिकल आणि कशाचं काय. या आजीला कदाचित स्मृतीभ्रंश आहे म्हणून आजी विसरते. मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत नाही. आणि म्हणून मला सांगायचंय की तुम्ही आमच्या हो मध्ये हो मिसळू नका. योग्य वेळी नाही म्हणायला शिका, चिकित्सा करा. साधू संतांनी हेच केलं. ज्ञानोबरायांनी फक्त हो मध्ये हो मिसळला नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवे सार चोचविले. ज्ञानोबरायांनी ही जी गुरु शिष्य परंपरा होती या हो मध्ये हो मिसळला असता तर ज्ञानोबरायांनी कुणाला तरी एकाला शिष्य करून घेतलं असतं आणि संस्कृत मध्ये आलेलं ज्ञान आहे त्या भाषेत लोकांच्या समोर मांडलं असतं. पण एक गुरु एक शिष्य ही परंपरा असेल किंवा ज्ञानाला असलेली भाषेची मर्यादा असेल, हे सगळं ज्ञानोबरायांनी झुगारून दिलं. कुणाच्याही हो मध्ये हो न मिसळता सर्वसामान्य माणसांसाठी ही ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. आपण महाराष्ट्रात, भारतात जन्माला आलेली माणसं नशिबवान आहोत. मला हेवा याच्यासाठी वाटतो की या देशामध्ये जिथे जिथे दुःख आलं ना, जिथे जिथे वेदना आल्या ना, त्या वेदनांमध्ये माणसं खचली नाहीत, त्या वेदनांमधून तावून सुलाखून निघाली आणि प्रत्येक वेदनेतनं एक चळवळ उभी राहिली. ज्ञानोबरायांच्या वाट्याला दुःख आलं, अवेलना आली, ज्ञानोबा खचून गेले नाहीत. ज्या लोकांपर्यंत ज्ञान पोहोचू शकलं नाही अशा लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम या वेदनेतनं ज्ञानोबरायांनी उभं केलं. तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये दुःख आली, संकट आली, तुकोबाराय खचून गेले नाहीत.
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. तुकोबरायांनी आव्हान दिलं आणि सांगितलं, अरे वेद आमच्या घरी पाणी भरतात, तुम्ही आम्हाला काय सांगता? या वेदनेतून जाब विचारण्याचं धाडस तुकोबरायांच्या ठाई निर्माण झालं. किती किती उदाहरणं सांगावीत. अहो, प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला तर केवढं दुःख. 14 वर्ष वनवास भोगावा लागला. उद्या गादीवरती बसायचंय, उद्या अयोध्येचा राजा म्हणून राम घोषित होणार, राज्याभिषेक होणार, आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं गादी वगैरे काय नाही, भरताला गादी आणि रामाला वनवास. एकही शब्द आडवा न बोलता वडिलांनी दिलेला आदेश मानला आणि प्रभू राम वनवासाला निघून गेले. कितीतरी संकट आली, पण त्या संकटातून सुद्धा पुढच्या पिढ्यांना हेवा वाटावा असा जगण्याचा आदर्श प्रभू रामचंद्रांनी निर्माण केला. भगवान श्रीकृष्ण किती किती दुःख आली, आणि त्या दुःखातून, त्या वेदनांमधून स्वतःच्या जगण्याचा उत्सव तर केलाच, पण सर्वसामान्य माणसाचं जगणं या वेदनांमधून सुद्धा सुंदर असू शकतं हे आपल्या कर्तृत्वातनं, आपल्या जगण्यातनं दाखवून दिलं. आणि माई, किती दुःख, किती वेदना. पोटच्या लेकराची नाळ दगडानं ठेचून मातीत मिसळली, आणि त्या वेदनांमध्ये स्वतः मिसळल्या नाहीत, तर हजारो अनाथांच्या माऊली झाल्या, वेदनांमधून चळवळ उभी राहिली. आणि म्हणून या माऊलीच्या स्मृतींना उजाळा देताना ज्ञानोबांचं चरित्र ऐकावं. ज्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख केला की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख आली, त्या भगवान श्रीकृष्णाच्या माई भक्त आहेत. तुम्हाला मला तर दुःख ही जन्माला आल्यानंतर सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण हे असं कॅरेक्टर आहे, जन्माला येण्याच्या अगोदरपासून दुःख सुरू आहेत. लोक वाटच बघत होते कधी जन्माला येतोय आणि कधी आपण मारतोय कृष्णाला. जन्माला येण्याच्या अगोदरपासून भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये दुःख सुरू झाली, संकट सुरू झाली. जन्माला आल्याबरोबर आईच्या अंगावर दूधही नाही पिता आलं, उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. तिथे लहानाचे मोठे होत होते. जे सवंगडी मिळाले त्यांना सोडावं लागलं आणि वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात गेल्यानंतर राधा भेटली, वृंदावनाला सोडावं लागलं, राधेला सोडावं लागलं आणि मथुरेत जावं लागलं कृष्णाला. भगवंत मथुरेमध्ये गेले, मथुरा सोडावी लागली आणि द्वारका उभी केली. भगवान श्रीकृष्ण मथुरा सोडून गेले तर लोकांनी कृष्णाला नावं ठेवली, म्हटले हा रणछोड दास आहे, पळून गेला आम्हाला एकट्याला इथे सोडून. आणि स्वतःच्या हातानं उभी केलेली द्वारका अशी डोळ्या देखत बुडताना बघावी लागली. आणि एवढी सगळी संकट असून तुम्ही साहेब कृष्णाला कधी रडताना बघितलंय? एकदम टेन्शन मध्ये, काय करावं बाबा, आता जगण्यात काय राम उरला नाही. गोकुळ गेलं, वृंदावन गेलं, राधा गेली, मथुरा गेली, द्वारका बुडाली, आता काय करायचं जगण्यात. कृष्णाला तुम्ही कधी टेन्शन मध्ये बघितलंय? कृष्णाला तुम्ही कधी रडताना बघितलंय? कृष्ण जगण्याचा उत्सव करतो, कृष्ण जगणं सुंदर करतो. आणि बाबांनो, तुम्हीही तुमचं जगणं सुंदर करा याच्यासाठी कृष्ण पुढाकार घेतो. ते दही, दूध, लोणी कृष्णाला चोरायला काय घरी कमी होतं का? कृष्णाकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण कृष्णाला सांगायचं होतं तुमच्या घरात तयार होणारं हे दूध, दही, लोणी फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही. अरे तुमच्या लेकरा बाळांना हे खाऊ घाला. मी तर म्हणतो कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला आद्य प्रवर्तक जर कोण असेल ना, तर भगवान श्रीकृष्ण आहे. किती किती हे इंद्र पाऊस नाही पाडत. तुम्हाला पूजा जर करायची असेल ना, तर या गोवर्धनाची पूजा करा. निसर्गाची पूजा करायला सांगणारा भगवान कृष्ण आम्हाला समजून घेता येईल का? आणि माईंच्या सोबत कृष्ण कायम राहिला. मी आता मांजरीला जाऊन आलो, समोर एक छोटंसं कृष्णाचं मंदिर ममताताईनं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ते उभं केलंय. आणि कायम माई कृष्णाची भक्ती करत राहिल्या. आयुष्यातल्या असंख्य वेदना सहन करून सुद्धा माईंना जी जगण्याची प्रेरणा मिळाली ना, मला वाटतं त्या प्रेरणेच्या पाठीमागे जर कोण असेल ना, तर कृष्ण असला पाहिजे. द्रौपदीच्या वाट्याला कमी दुःख आलती का? पण सखा म्हणून, सोबती म्हणून कृष्ण उभा राहिला. कोणी कोणी आलं नाही मदतीला द्रौपदीच्या. कोण नव्हतं सभागृहामध्ये? भीष्म पितामह होते, गुरु द्रोणाचार्य होते,
जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम होता, सगळे सगळे होते, पण कोणी कोणी मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीनं आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. आणि भगवंत जेवत्या ताटावरनं उठले आणि द्रौपदीच्या मदतीला आले. माईंच्या सोबतीला जसा कृष्ण होता ना, तसा आपल्या सोबतीला आजूबाजूला कृष्ण असला पाहिजे. ओ भीष्म पितामह यांनी प्रतिज्ञा घेतली, एकही पांडव उद्या संध्याकाळपर्यंत जिवंत उरणार नाही. आणि ही प्रतिज्ञा घ्यायला कुणी भाग पाडलं तर दुर्योधनानं. दुर्योधन गेला आणि म्हटला, पितामह तुम्ही मनापासून लढत नाही आहात, तुम्ही जर लढायला लागलात तर पांडव एक दिवस सुद्धा रणांगणात टिकू शकत नाही. आणि तुम्ही मैदानात असून सुद्धा पांडव हरत नाहीत. भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत उरणार नाही. आणि ही बातमी कृष्णाला कळली. आणि कृष्णाला वाटलं, आपण हे द्रौपदीला सांगायला हवं, हे आपण पांडवांना सांगायला हवं. सांगायला म्हणून गेले, बघतायत तर पांडव गाढ झोपलेले होते. कृष्ण द्रौपदीला म्हणतो, द्रौपदी अरे युद्ध आहे आणि पांडव असे गाढ झोपलेत. यावर तुम्ही द्रौपदीचं उत्तर ऐका, किती गोड आहे. द्रौपदी म्हणते, कृष्णा त्यांना ठाऊक आहे तू जागा आहेस म्हणून ते झोपलेत. काय विश्वास आहे हो कृष्णा, तू जागा आहेस म्हणून ते झोपलेत. झोपू दे त्यांना, चल आपल्याला भीष्म पितामहांना भेटायला जायचं. गेले भीष्म पितामहांना भेटायला. पितामह असे ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले. आणि द्रौपदी आणि कृष्ण तिथे सभागृहाच्या जवळ गेले. आणि द्रौपदीला कृष्णानं सांगितलं, चपला इथेच काढ, पावलांचा आवाज न होता तिथे जा, भीष्म पितामहांच्या पायावर डोकं ठेव आणि निघून ये. सांगितल्याप्रमाणे द्रौपदी गेली, पितामहांच्या पायावर डोकं ठेवलं. जर असा बांगड्यांचा आवाज झाला आणि पितामहांना वाटलं कोणीतरी स्त्री आली आहे, आपण तिला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि बंद डोळ्यानंच भीष्म पितामहांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती हो. आणि काल तर प्रतिज्ञा केली आहे, एक पांडव उद्या जिवंत उरणार नाही. काही क्षणामध्ये डोळे उघडले आणि बघतात तर काय, समोर द्रौपदी. द्रौपदीला बघितलं आणि पितामह हसले. म्हटले, द्रौपदी तू एकटी आलेली नसणार, कृष्ण कुठे सांग. द्रौपदीनं असा हात केला, सभागृहाच्या बाहेर कृष्ण द्रौपदीच्या चपला हातात घेऊन नाचत होता. पितामह म्हटले, तो कृष्ण तुझ्या चपला हातात घेऊन जर नाचू शकतो तर तुझ्या वाट्याला दुःख कसे येईल. माईंच्या सोबत हा कृष्ण कायम राहिला आणि त्या कृष्णाची आराधना करत राहिल्या माई. चक्रधर स्वामींच्या दारामध्ये एक ससा असा पळत आला होता. महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक संस्थापक. आणि त्या सशाच्या पाठीमाग एक शिकारी लागलेला होता. आणि त्याच्यापासून वाचता वाचता तो आला आणि स्वामींच्या झोपडीमध्ये जाऊन बसला. स्वामींनी त्याला जवळ घेतलं, भित्रा ससा त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तेवढ्याच तो पारदी पळत आला. म्हटला, मी 2 तास झाले त्याच्या मागे पळतोय, तुम्ही मला ते देऊन टाका. आणि स्वामींनी सांगितलं, बाबा रे, तो आता इथे शरण आलाय, इथे आलाय, आता त्याला कोणतीही चिंता राहणार नाही, तू जा. आणि तो पारधी निघून गेला. चक्रधर स्वामींच्या मठामध्ये अंगणामध्ये एक ससा आला आणि त्यांनी सांगितलं, तो आता इथे आलाय, आता त्याला कोणतीही चिंता किंवा भय उरलं नाही. तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक ससे माईंच्या आश्रमात आले आणि त्यांच्या जगण्याचं सोनं झालं. मग त्यांना जगण्याची चिंता उरली नाही, कोणती भीती उरली नाही. अरे आपल्याला एक लेकरू सांभाळायचं म्हटलं तर असं वाटतंय, काय करून, कुठे नेऊन कुठे ठेवू याला. साधं लेकराला जेवायला घालायचं म्हटलं तर आईला वाटतंय सगळ्यात अवघड काम कोणतं तर ह्या पोराला जेवायला घालायचं.
एकतर पोराच्या हातात मोबाईल द्यावा लागतोय, परत त्याच्यात आपल्याही हातात एक ठेवावा लागतोय, आईच्या हातात एक, पोराच्या हातात एक. आणि असं माईंनी किती पोरं घडवली, किती पोरांचं जगणं सुंदर केलं. मला वाटतं हा कृष्ण, हा सोबती त्यांच्या सोबत होता आणि म्हणून आपण तो समजून घेतला पाहिजे. कृष्णाचाच विषय निघालाय तर कृष्ण किती गोड आहे बघा. कृष्णानं काय केलं माहितीये? लोक म्हणतात की कृष्णानं 16 सहस्र लग्न केली. अरे इथे एक सांभाळताय ना. इकडे उजेड आहे, तिकडे अंधार आहे. 16 सहस्र लग्न वगैरे हे यातनं तुम्ही बाहेर या. कृष्ण आहे ना, कृष्ण साधू आहे, कृष्ण योगी आहे. या असल्या मोहांमध्ये कृष्ण अडकत नाही. सगळीकडे गुंतून सुद्धा कृष्णाचा पाय असा मोकळा आहे. कोणत्याही मोहमायेमध्ये कृष्ण अडकत नाही. कोणत्या सिंहासनाची सुद्धा कृष्णाला अपेक्षा नाही. इतका गोड आहे कृष्ण. एक कविता माझ्या वाचनात आली. ती शास्त्राला धरून आहे की नाही मला माहित नाही, पण कवीनं फार गोड लिहिलंय. त्यानं लिहिलंय की कृष्ण जेव्हा गोकुळामध्ये, गोकुळ सोडलं, वृंदावन सोडलं आणि वृंदावन सोडून जेव्हा मथुरेत गेले ना, ते कधीच गोकुळाकडे डोकं करून झोपले नाहीत. आणि मग उद्धव विचारायचा, देवा तुम्ही इकडे डोकं करून कधीच झोपत नाही. कृष्ण म्हणायचं, तिकडे गोकुळ आहे म्हणून मी झोपत नाही. का? कृष्ण म्हणायचं, तिकडे तोंड केलं ना राधा स्वप्नात येते. आणि मग काय होतं? बाकी काही नाही रे, ती स्वप्नात आली की मग मी माझा अवतार कार्य विसरून जातो, कृष्ण म्हणायचं. पण लक्षात घ्या, कृष्णानं एकदा वृंदावन सोडलं आणि मथुरेत गेले ना, परत कृष्ण कधीच वृंदावनाकडे परतला नाही. कृष्ण कोणत्याही मोहमायेत अडकत नाही. कृष्णानं लोकांच्या जगण्याचं सोनं करून टाकलं. एवढी सगळी दुःख असून सुद्धा तुम्हाला हसता यायला हवं, हे कृष्णानंच तर शिकवलं. कदाचित कृष्णानं पोरांना सांगितलं असेल त्याच्या पिल्लांना की तुम्ही हसा, पण हे विसरू नका की कधीतरी आम्ही रडलो होतो. आश्रमामध्ये लिहिलंय, मी वाचलं परवा आल्यानंतर. आणि हा कृष्ण, ह्या कृष्णावर जे कवीनं लिहिलंय ना, एक कविता ऐका, अशी मोठं मन करून ऐका बरं का, दुसरीकडे घेऊन जाऊ नका. त्या कवितेचा थेट भावार्थ सांगतो. त्यानं असं लिहिलंय की ही बासरी आहे ना, या बासरीचा प्रत्येकाला हेवा वाटत राहिला आणि प्रत्येक गोपिकेला वाटायचं कृष्णाच्या सगळ्यात जवळ जर कोण आहे ना, बासरी, थेट ओठापाशीच की. आणि हेवा वाटायचा, तू इतकी जवळ. पण बासरी जवळ आहे त्याचं कारणही तसंच आहे. बासरी ही कृष्णाच्या थेट ओठाशी आहे, कारण बासरी आतून पोकळ आहे, तिला कोणतीच गाठ नाही. गाठ नाही म्हणून ती भगवंताच्या ओठाशी आहे. आपल्या एवढ्या गाठी आहेत ना, कोणती सोडायची आणि कोणती ठेवायची. एकदा भगवंताची अंगठी हरवली, हिरेजडित अंगठी. आणि कृष्ण सगळीकडे शोधत होता, अंगठी कुठे आहे, अंगठी कुठेच सापडायला तयार नाही. कृष्ण म्हटला, कुठे पडली कुणास ठाऊक. राधेला विचारलं, अंगठी बघितली का? राधेनं सगळीकडे बघितलं, पण अंगठी काय सापडली नाही. आणि ती सापडली राधेची सखी मैत्रीण ललिता, हिला ती अंगठी सापडली. आणि ती कुठे सापडली माहितीये? राधेच्या केसांमध्ये. राधेच्या केसांमध्ये गुंतलेली ती अंगठी घेतली आणि तशीच ललिता कृष्णाकडे धावत गेली. कृष्णा, तुझी अंगठी हरवली होती ना, ही घे, मला सापडली आहे. कृष्णानं अंगठी हातात घेतली, बोटांमध्ये घातली आणि ललिता म्हटली, असं नाही, मी तुला तुझी अंगठी सापडून दिली ना, मला काहीतरी बक्षीस हवंय. काय हवंय बक्षीस? ललिता म्हटली, तू देशील ते. कृष्ण म्हटला, ज्या बोटांमध्ये मी अंगठी घातली आहे ना, त्या बोटांचं तू असं चुंबन घेऊ शकतेस. ललिता लाजते आणि जाता जाता हसत म्हणते, कृष्णा, राम करो आणि कधीतरी तुझी बासरी हारो.
ही बासरी आहे, हे अलगूज. आणि ही इतक्या जवळ काय माहितीये? कारण ती आतून पोकळ आहे. तिच्या मनात कोणताही मोह नाही, माया नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, आणि म्हणून ती भगवंताच्या इतक्या जवळ आहे. आणि मग गोपिकांनाही हेवा वाटावा की अरे बासरी कृष्णाच्या इतके जवळ आहे आणि आपण का नाही? ते अलगूज काय ते आपण ऐकूया. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. सांगू जाता तुझं गुज, सांगू जाता तुझं गुज, सांगता नये नये. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. देखावे ते डोळा दिसे बाई, देखावे ते डोळा दिसे बाई. सोज्वळे कोवळे वाचे, सोज्वळे कोवळे वाचे, वानिता नये नये. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. सुखाने ही असा जीव कासा विस. सुखाने ही असा जीव कासा विस. तरी हा परीस दूरी, तरी हा परीस दूरी, सारता नये नये. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. सांगू जाता तुझं गुज, सांगू जाता तुझं गुज, सांगता नये नये. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगोज. वाजे अलगोज. वाजे अलगोज. माईंची अनेक भाषणं मला ऐकायला मिळाली. त्यांची आवाजावर पकड होती, भाषेवरती प्रभुत्व होतं. मला या जगामध्ये दोन वक्ते फार आवडतात. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानोबा. आणि त्याचं कारण आहे त्यांनी वापरलेलं भाषेचं वैशिष्ट्य, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाचा समाजावर झालेला परिणाम. भगवान श्रीकृष्णानं गीता कुठे सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये. असं छान सभागृह होतं का? भगवान श्रीकृष्णाला बसायला छान आसन वगैरे, वरतून लाईट, आणि आता तुम्ही गीता सांगा, आम्ही सगळेजण ऐकतो. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली ती थेट रणांगणात, जिथे आत्ता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, रक्ताचे पाट वाहतील, मृत्यूचा असा तांडव समोर उभा राहील, आणि तिथे भगवंत सांगतात, अर्जुना ऐक,
मला काय सांगायचंय ते. काय सामर्थ्य असलं पाहिजे हो. जिथे आता युद्ध सुरू होणार आहे, एकमेकांवर लोक तुटून पडतील आणि तिथे भगवंतानं सांगावं ऐक मला काय सांगायचंय ते, आणि अर्जुनानं ते ऐकावं. आणि निवळ अर्जुनानं ऐकू नये, पुढचे हजारो वर्ष तुम्ही मी ते सातत्यानं वाचावं. काय काय अफाट सामर्थ्य आहे. आणि दुसरा हेवा वाटतो तो ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबरायांचं वक्तृत्व सुद्धा काय गोड आहे हो. इथं कुणी असं शिक्षक आहे का ज्यानं सांगावं की उद्या तुमची पोरं आमच्या घरी आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून सोडा. असं असलं तर मी नगरवरनं 2 गाड्या करतो. पण ज्ञानोबांचा कॉन्फिडन्स बघा. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबराय सांगतात एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. काय आत्मविश्वास आहे. आपल्याला उगं वाटतं तुमच्यासारखी 2 लोक आमचं कौतुक करायला लागली ना, आम्ही हवेतच. मी एक दिवशी हवेतच म्हटलं, मी आता वडिलांना म्हटलं मी इथून पुढं आता आहे ना भाषण बिषण करणार नाही. म्हणले काय झालं. म्हणलं आपण बोलून बोलून जर समाज सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं. वडील म्हणले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना आमच्या दृष्टीनं फार मोठं काम होईल मला. आणि म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांची भाषा समजून घेऊ, भगवान श्रीकृष्णाची भाषा समजून घेऊ. काय गोडवाय हो त्या भाषेमध्ये. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अव गुणू रे भ्रमरा. काय गोड अभंग आहे. ऋणू झुनू ही आईची भाषा आहे. ही उकाराची जी भाषा आहे ना ती आईची भाषा आहे. तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची वेगळी असते का. हो वेगळी असते. वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतील, आई बाळू म्हणते. आई उकार लावते. ज्ञानोबरांनी तो उकार लावला. चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. किती गोड भाषा आहे. मला वाटतं ज्ञानोबरायांकडनं आम्ही हे किंचित जरी हा गोडवा भाषेतला स्वीकारला ना तरी आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. पण आपण कसं बोलतो. पेशंट चेक करायला डॉक्टर आलते आणि डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावे लागते. डॉक्टरला वाटलं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जा. काय भाषा, काय भाषेचं सौंदर्य. मी म्हणत नाही तुम्ही सगळीकडेच गोड 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 छान छान बोला. योग्य प्रसंगी शब्द हे शस्त्र बनवून बाहेर आलेच पाहिजेत. पण त्याला काहीतरी ठिकाण आहे, त्याला काहीतरी वेळ आहे. रोजच बाहेर सरसावून नाही. आम्हा घरी धन शब्दांची चरतने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दच्या मुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू योग्य वेळी. अहो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जगण्याचा अर्थ सांगतात, माणूस म्हणून जगण्याचा धर्म समजावून सांगतात. आणि तोच प्रयत्न त्यांनी दुर्योधनालाही सांगायचा केला होता. जसं अर्जुनाला समजून सांगितलं तसं दुर्योधनालाही समजावून सांगायचा प्रयत्न केला होता. शांतिदूत म्हणून कोण गेलतं. तुम्ही जागे आहेत का झोपलेत. कोण गेलो होतं शांतिदूत म्हणून. भगवान श्रीकृष्ण गेले. आणि श्रीकृष्णानं दुर्योधनाला सांगितलं हे बाबा अर्ध राज्य वाटून घ्या. म्हणलं अर्ध राज्य. बर बाबा नको अर्ध राज्य, एक काम कर 5 गावं तर देशील 5 जणांना. 5 गावं सोडा म्हणला. सुईच्या टोकावर जेवढी जागा येते ना तेवढी सुद्धा देणार नाही. बरं मी काय म्हणतो, प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, पण तो विनम्रतापूर्वक नाकारला पाहिजे. दुर्योधन म्हणला 5 गावं नाही, सुईच्या टोकावर एवढी जागा येईल ना तेवढी जागा पण नाही. आणि एवढं म्हणून थांबला नाही. शांतिदूत म्हणून आलेल्या कृष्णाला म्हटला आणि तू कोण रे आम्हाला हे सगळं सांगणार. ते तुझं सगळं प्रवचन आहे ना अर्जुनाला जाऊन सांग. तू तर एक तर म्हणला दूध दही तूप वगैरे चोरणारा, एक तर तू कारागृहात जन्माला आला, तुझी जागा इथं नाही, तुझी जागा कारागृहातच आहे म्हटला. आणि आजूबाजूच्या सैन्याला सांगितलं बघता काय रे गवळ्याचं पोर हे म्हणले याला उचला आणि लगेच तुरुंगात टाकून द्या. आणि दुर्योधनानं सैन्याला सांगितलं पकडा कृष्णाला. आणि दुर्योधनाचं सैन्य कृष्णाला पकडायला निघालं साखळदंड घेऊन.
आता तो कृष्ण आहे या असा साखळ्यांमध्ये अडकतोय. कृष्णाने असे मजबूत पाय रोवले आणि येणाऱ्या सैन्याकडे बघून दुर्योधनाला हसत हसत म्हटला, बांधने मुझे जो आए हो जंजीर बडी क्या लाए हो. मला जर बांधायला आलाय, साखळ्या जरा मोठ्या आणल्यात का. दुर्योधनाला समजलं नाही. आणि मग कृष्ण म्हटला, यदि मुझे बांधना चाहे मन पहिले बांध अनंत गगन. मला जर बांधायचा विचार करतोय ना, पहिल्यांदा हे अनंत गगन तुला बांधता येईल का याचा विचार कर. तरीही दुर्योधनाला समजेना. आणि मग मात्र कृष्णानं दम भरला. अंबर में कुंतल जाल देख, पद में नीचे पाताल देख, हाथों में तीनों काल देख, सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं. सगळ्यांचा जन्म माझ्यापासून आहे आणि दुर्योधना सगळ्यांना परत इथंच येऊन थांबायचंय. तरीही दुर्योधनाला समजलं नाही. आणि मग मात्र कृष्णानं दम भरला जाता जाता. कृष्णानं सांगितलं, याचना नहीं अब रन होगा.